सांस्कृतिक पुण्याला काळीमा फासणारी घटना। पुण्यात भरलाय सरोगसीचा बाजार। महिला स्त्री बीजाची होती विक्री। पुण्यात नवजात बाळाचीही होणार होती विक्री। या नवजात बाळाच्या आईचा खून करणाऱ्या 4 महिलांच्या टोळीने बाळालाही 4 लाखात विकण्याचा घाट घातला होता। निकिता कांगणे, लक्ष्मी जाधव, चंद्रभागा उरांशू, आकाश उरांशू या 4 जणांच्या टोळीने या बाळाच्या जन्मानंतर आईचा खून केला आणि बाळाचं अपहरण केलं। या टोळीतील निकिता कांगणे ही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी। महत्त्वाचं म्हणजे या बाळाच्या विक्रीच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केला। या संदर्भात तिचं पुण्यात सातारा रोडवर एका व्यक्तीशी बोलणं झालं होतं। ती व्यक्ती हे बाळ 4 लाखात खरेदी करणार होती। पोलीस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत। मधु ठाकूरचे जे बेबी होतं 25-30 दिवसाचं, ते 4 लाखाला कोणाला तरी विकायचं त्यांचं प्लॅनिंग होतं असं चौकशीमध्ये तिच्याकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे। आम्ही व्हेरीफाय करत आहोत की नक्की कुणाला हे बाळ विकलं जाणार होतं आणि या प्रकारे अजून काही तिन्ही प्रकार कुठे केलेले आहेत का। निकिता ही रामटेकडी झोपडपट्टीत राहते। ती एकदा स्वतः सरोगेट मदर झाली होती। त्यातून तिला पैसे कमावण्याचा अनोखा मार्ग गवसला। पैसे कमावण्याचा आमिष दाखवून ती आसपासच्या महिलांना जाळ्यात अडकवायची। त्यांचं स्त्रीबीज विकण्याची सवय या महिलांना तिनं लावली। स्त्रीबीजाच्या विक्रीतून 15,000 रुपये मिळायचे। त्यातील 10,000 रुपये संबंधित महिलेला देऊन 5,000 रुपये निकिता स्वतःकडे ठेवायची। मोठ्या प्रमाणावर रक्कम त्यांना डोनरला दिली जात होती। त्यातली काही रक्कम ह्या स्वतःचं कमिशन म्हणून हे निकिता आणि हिच्या ज्या सहकारी आहेत या ठेवून घेत होत्या। अशा महिलांचाही आम्ही अजून शोध घेत आहोत की अशा प्रकारे काही महिलांना फसवलं गेलं आहे का। निकिता या गोरख धंद्यातील दलाल आहे। तिच्याकडे इतके पैसे येतात कुठून हा प्रश्न परिसरातल्या लोकांना पडायचा, पण तिच्या दहशतीमुळे आजवर कशाचाच उलगडा होऊ शकला नव्हता। अपत्य प्राप्तीसाठी स्त्री अथवा पुरुष बीजाचं दान करणं यात गैर असं काहीच नाही। किंबहुना ते एक पवित्र कार्यच मानायला पाहिजे। मात्र त्याचा जर धंदा होत असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे। आता या हडपसरच्या प्रकरणात एक मोठं रॅकेट कार्यान्वित असण्याची शक्यता आहे। त्या सगळ्याचा पर्दाफाश होणं अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।